Dear students, today we continue the next article from rotational motion, that is the moment of inertia of various type of the bodies. आत्तापर्यंतचा एक पार्ट आपण लर्न केलेला आहे बेटा. कोणता पार्ट होता की मोमेंट ऑफ इनर्शियाचा कन्सेप्ट रिलेटेड. आता याच्यानंतर अत्यंत इम्पॉर्टंट आहे, प्रत्येक वेगवेगळ्या टाईपचे मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काढायचे आहेत आणि हे मोमेंट ऑफ इनर्शिया आपण काढले तर न्यूमरिकल्स प्रॉब्लेम आपण याच्यावर ते सॉल्व करता येईल. तर पहिल्या टाईपची बॉडी मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए थिन युनिफॉर्म रॉड. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए थिन युनिफॉर्म रॉड. तर वेगवेगळ्या ॲक्सिस रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ॲन ॲक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर. सेंटरमधून पास होणाऱ्या ॲक्सिसचा, अबाउट वन एंड पास होणाऱ्या ॲक्सिसचा, अबाउट मिडवे, हे 2-3 आपण इथं लर्न करणार आहे. तर त्यासाठी फिगर काढा तुम्ही. रॉड, थिन युनिफॉर्म रॉड बेटा काढा फिगर. हे अशा टाईपचं थिन युनिफॉर्म रॉड. हे अशा टाईपचा जो असेल तो काय येतो, थिन युनिफॉर्म रॉड. आणि याचा हा ॲक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू सेंटर, पासिंग थ्रू सेंटर. आणि या रॉडची लेंथ असेल किती, यल. रॉडची लेंथ जी घेतलेली आहे आपण यल. L is the length of the rod and capital M इथं दाखवतो mass of the rod. Capital L length of the rod. Now let us consider a thin uniform rod. Let us consider a thin uniform rod of length capital M, capital L and mass capital M is rotating about an axis passing through its center and perpendicular to the length. Axis of rotation कसा आहे बेटा, आता तुम्हाला लक्षात येण्यासाठी ही पेन आहे. हे सॉलिड सिलेंडर आहे. थिन युनिफॉर्म रॉड कन्सिडर करा. हा थिन युनिफॉर्म रॉड, या रॉडची लेंथ कॅपिटल एल, याचा मास कॅपिटल एल आणि ॲक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू इट सेंटर अँड परपेंडिक्युलर टू द लेंथ. सेंटरमधून पास होणारा ॲक्सिस आहे असा आणि लेंथला परपेंडिक्युलर. सेंटरमधून असंही पास होतो, हा नाही घ्यायचा, असा घ्यायचा. अबाउट ॲन ॲक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर ऑफ मास अँड परपेंडिक्युलर टू द लेंथ. म्हणजे हा व्हर्टिकल ॲक्सिस आहे. आणि हा रॉड जो ठेवलेला आहे आपण, तो रॉड कसा ठेवलेला आहे, हॉरिझॉन्टल. आपण रॉड हॉरिझॉन्टल ठेवलेला आहे आणि व्हर्टिकल ॲक्सिस ऑफ रोटेशन. कॅपिटल एल लेंथ ऑफ द रॉड, कॅपिटल एम मास ऑफ द रॉड. कॅपिटल एल जे असेल रॉडची लेंथ आहे, कॅपिटल एम जे असेल ती रॉडचा मास आहे बेटा. आता याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काढायचा आहे आणि दिलेला आहे आपल्याला, गिवन बाय असं म्हणलेलं आहे. सेंटरचा दिलेला आहे आणि वेगवेगळ्या ॲक्सिसचा काढायचा आहे बेटा. म्हणून इथं दी मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ थिन युनिफॉर्म. एक लक्षात ठेवा, युनिफॉर्मचा अर्थ काय, एव्हरीवेअर रॉडची थिकनेस जी असेल ती सारखी असते. म्हणजे त्याची लिनियर डेन्सिटी मास पर युनिट लेंथ आपण ज्याला म्हणतो, त्या रॉडची मास पर युनिट लेंथ म्हणजे युनिट लेंथचं मास म्हणजे मास अपॉन लेंथ, त्याला आपण सिम्बॉल रो म्हणतो. अँड दॅट इज इक्वल टू कॅपिटल एम डिवाइड बाय कॅपिटल एल रो अँड दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट. आता रॉड जर थिन युनिफॉर्म असेल तरच रो कॉन्स्टंट असतो बेटा. दॅट इज यू मस्ट रिमेंबर रो इज इक्वल टू लिनियर डेन्सिटी ऑफ द रॉड. What is the linear density? Linear density of the rod means total mass of the rod divided by total length. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला लक्षात येण्यासाठी समजा हा रॉड आहे,
या रॉडची लेंथ 10 सेंटीमीटर आहे. किती लेंथ आहे? 10 सेंटीमीटर. याचं वजन किती आहे? 20 ग्रॅम आहे. तर एका सेंटीमीटरचं वजन म्हणजे लिनियर डेन्सिटी किती झालं? 2 ग्रॅम पर सेंटीमीटर. एका सेंटीमीटरची लेंथ आणि त्याचं वजन, टोटल मास डिवाइड बाय टोटल लेंथ म्हणजे लिनियर डेन्सिटी. म्हणजे पहिल्या सेंटीमीटरची 2, दुसऱ्या सेंटीमीटरची 2, प्रत्येक सेंटीमीटरची सारखी असते. जर समजा हे युनिफॉर्म रॉड असेल आणि जर वेड्याची थिकनेस कमी असेल तर प्रत्येक सेंटीमीटरचं वजन वेगवेगळं येतं. म्हणून आपल्याला इथं म्हणलेलं आहे लिनियर डेन्सिटी कॉन्स्टंट असल्यासाठी थिन युनिफॉर्म रॉड ऑफ लेंथ L अँड मास M. तर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अँड ॲक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर आपल्याला काढायचा आहे. म्हणून द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए थिन युनिफॉर्म रॉड about an axis passing through its center of mass and perpendicular to its length, The moment of inertia of a thin uniform rod about an axis passing through its center of mass and perpendicular to its length is given by पाय बेटा, इज गिवन बायचा अर्थ काय येतो? तो तुम्हाला दिलेला आहे, तो तुम्हाला डिराईव्ह करत बसायची गरज नाही, तो तुम्हाला पाठ करून ठेवावा लागेल. आणि हा मोमेंट ऑफ इनर्शिया काढता पण येतो बेटा. ह्या IC इज इक्वल टू ml²/12 येतो. पण गरज नाही. आपल्याला दोन्ही टेक्स्टबुकमध्ये CBSE आणि आपल्या स्टेट बोर्डाच्या टेक्स्टबुकमध्ये हे गिवन दिलेलं आहे. दॅट इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए थिन युनिफॉर्म रॉड अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ इज इक्वल टू ml²/12. हे तुम्हाला पाठ लक्षात ठेवा. तर हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात असला पाहिजे सेंटरचा बेटा. आता हा मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला माहीत असेल तर करस्पॉन्डिंग रेडियस ऑफ गायरेशन अबाउट दिस ॲक्सिस ऑफ रोटेशन म्हणजेच काय करतो? दी करस्पॉन्डिंग radius of gyration about this axis of rotation is radius of gyration about this axis of rotation is IC is equal to mkc². नाव हे इक्वेशन सेकंड आणि हे इक्वेशन सेकंड झालं. फर्स्ट हे इक्वेशन आणि इक्वेशन सेकंड हे दोन्ही इक्वेट केलात काय येतं? mkc² इज इक्वल टू ml²/12. m कॅन्सल आणि kc इज इक्वल टू L/√12 अँड दॅट इज इक्वल टू L/2√3. 12ला आपण 4×12 4चा स्क्वेअर रूट 2 आला म्हणजे इथं काय आलं? L/2 डिवायडेड बाय √3 हे रेडियस ऑफ गायरेशनची किंमत आली. ही काय आली? रेडियस ऑफ गायरेशनचे अबाउट दिस ॲक्सिस ऑफ रोटेशन. हा मोमेंट ऑफ इनर्शिया रॉडचा आपण सेंटरचा काढला. आता पुढे अबाउट ॲन ॲक्सिस passing through one end of the rod. About an axis passing through one end of the rod. आता about an axis passing through one end of the rod. रॉडच्या एका एंडमधून ॲक्सिस ऑफ रोटेशन पास होत असेल तर त्या रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला इथं काढायचा आहे. तो फार सिंपल आहे बेटा. इथं पहा, लक्षात घ्या. परत मी फिगर काढतो. तोच रॉड
युनिफॉर्म रॉड जो असेल, आता पहा फिगरमध्ये पहा काय दिलेलं आहे, सेंटरचा तुम्हाला दिलेला आहे. हा जो असेल आय सी इज गिवन आणि बेटा तुम्हाला आय अबाउट वन एंड काढायचं आहे. आता हे टोटल लेंथ एच दोन पॅरलल ॲक्सिसमधलं डिस्टन्स L/2. टोटल लेंथ किती घेतली आपण, रॉडची टोटल लेंथ L घेतलेली आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय काढावं लागेल, बाय द प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस. आपण जे लर्न केलं ना, प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस लर्न केलेलं आहे. आता त्याचं एक ॲप्लिकेशन इथं यूज करायचं आहे. कोणतं ॲप्लिकेशन, नोईंग द मोमेंट ऑफ इनर्शिया about any one of the axis is known, same body's moment of inertia about any parallel axis can be calculated by using the principle of parallel axis. लक्षात आलं काय म्हणलं मी, की आपल्याला सेंटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया दिला तर एका एंडमधून एक्सचा रोटेशन पास होतो, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए थिन युनिफॉर्म रॉड अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर, सेंटरमधून पास होणाऱ्या ॲक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया जर आपण काढलं तर अबाउट वन एंड ऑफ द रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काढता येतो. सेंटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला दिलेला आहे आणि वन एंडचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल तर पॅरलल ॲक्सिस थेरम यूज करा. कारण पॅरलल ॲक्सिसमध्ये काय सांगितलं आपल्याला, दोन पॅरलल ॲक्सिसमधलं डिस्टन्स H इज इक्वल टू L/2. इथून इथपर्यंतची लेंथ L आहे, अर्धी लेंथ किती येते, हाफ लेंथ L/2 येते. मग आता बाय द प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस, बाय द प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस, काय सांगा बेटा, बाय द प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस IO इज इक्वल टू IC प्लस MH². लक्षात आलं, प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस काय, IO इज इक्वल टू IC प्लस MH². आता इथं काय दिलं बेटा, ICची किंमत किती दिली आहे तुम्हाला, mL²/12 आणि H इज इक्वल टू L/2, H इज इक्वल टू कॅपिटल L/2 आणि अबाउट वन एंड म्हणजे IO इज इक्वल टू IE. ई सफिक्स कशासाठी वापरला आपण, हे O म्हणजे एनी ॲक्सिस आहे आणि एनी ॲक्सिस कोणता झाला इथं, एंडचा. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू एंडचा काढायचा आहे म्हणून ठेवून टाका त्या. IE इज इक्वल टू, हां सांगा बेटा, ICची किंमत mL²/12 राईट प्लस L/2चा स्क्वेअर, MH² म्हणजे mL²/2. चला पुढे, दॅट इज mL²/12 प्लस mL²/4. चला याचा LCM किती येतो, 12 आला आणि इथं mL² प्लस 3mL², दॅट इज 4mL²/12, दॅट इज mL²/3. मोमेंट ऑफ इनर्शिया ह्याचा आला अबाउट वन एंड. पहा बेटा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए थिन युनिफॉर्म रॉड अबाउट वन एंड इथं लिहितो मी, IE इज इक्वल टू mL²/3. अबाउट वन एंड किती आला, mL²/3. हां, आता तुम्ही तुलना करायची आपल्याला, सेंटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त आहे का एंडचा जास्त आहे बेटा. सेंटरचा फॉर्म्युला तुम्हाला काय दिलेला आहे, सेंटरचा फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे mL²/12 म्हणजे कम्पेअर करा इथं, IC इज इक्वल टू mL²/12 आणि एंडचा मोमेंट ऑफ इनर्शिया mL²/3. तर या दोन्हीमध्ये तुलना केला तर सेंटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया कमी असतो आणि वन एंडचा जास्त असतो. कारण ॲक्सिस कुठून पास झाले, वन एंड. डिस्ट्रीब्युशन ऑफ मास, फरक कशामुळे होतो, हा डिस्ट्रीब्युशन ऑफ मासमुळे होतो अबाउट वन एंड. तर या दोन्हीचं जर कम्पेअर केलात, IE डिवाइड बाय IC इज इक्वल टू mL²/3, 12 डिवायडेड बाय mL², mL² कॅन्सल
अँड दॅट इज इक्वल टू 4 आणि IE इज इक्वल टू 4 टाइम्स IC. IE इज इक्वल टू 4 टाइम्स IC. आता तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया मी सेंटरचा दिला एक्झाम्पल बेटा, म्हणजे लवकर लक्षात राहतं. IC दिले सेंटरचा तुम्हाला 10 kg मीटर स्क्वेअर एका रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर इज गिवन 10 kg मीटर स्क्वेअर. फाइंड इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वन एंड. तर IE काढायचं असेल तर काय केलं पाहिजे? IE इज टू बी डिटरमाइन. तर ओरली तुम्हाला येतं 4 टाइम्स म्हणजे 4 पटीनं वाढतो त्याचा. तर IE इज इक्वल टू हा फॉर्म्युला लक्षात ठेवलात 4 इंटू IC ची किंमत 10 अँड दॅट इज इक्वल टू 40 kg मीटर स्क्वेअर. म्हणजे सेंटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया लिस्ट असतो, अबाउट वन एंडचा मोमेंट ऑफ इनर्शिया मॅक्झिमम असतो बेटा. म्हणून हा दुसरा पॉईंट अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू वन एंड ऑफ द रॉड. आता तिसरा पॉईंट जो असेल बेटा, इथं जे असेल थर्ड पॉईंट अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू मिडवे बिटवीन वन एंड. आता ॲक्सिस ऑफ रोटेशन कुठून पास करणार आहे मी? इथून आणि या दोन्हीच्या मध्यभागातून, मिडवे म्हणतो आपण. तर सी पॉईंट जो असेल अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू मिडवे बिटवीन सेंटर and one end of the rod. Midway between center and one end of the rod. हे सर्व लक्षात ठेवा. चला फॉर्म्युले फार सोपे आहेत. प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिसचा कन्सेप्ट यूज करून आपण ह्या प्रत्येक बॉडीचे मोमेंट ऑफ इनर्शिया कशा पद्धतीनं लक्षात ठेवायचं. मिडवे बिटवीन सेंटर अँड वन एंड ऑफ द रॉड. म्हणजे फिगर कशी येईल? फिगर काढल्या तुम्हाला आयडिया येऊन जाते. आता हा थिन युनिफॉर्म रॉड काढा फिगर असे. फिगरमुळे या टॉपिकमध्ये आयडिया क्लिअर होते बेटा. तर हा सेंटरमधून पास होणाऱ्या ॲक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया IC इज इक्वल टू ml²/12. आणि तुम्हाला काय, हा सेंटर आणि एंड याच्या मध्यभागून पास होणारा हा आय मिडवे हे काढायचं आहे. ॲक्सिस ऑफ रोटेशन कुठून पास झालेला आहे? मिडवे पॉईंटमधून पास झालेला आहे. तर आता इथून इथपर्यंतची लेंथ किती? ही लेंथ L/2 आहे, बरोबर आहे. टोटल लेंथ L असेल तर ही लेंथ तुम्हाला दिलेली किती? L/2. आपल्याला दोन पॅरलल ॲक्सिसमधली लेंथ इथून त्याच्या अर्धी H इज इक्वल टू L/4. ही L/2 आणि ही L/2 असेल, म्हणून इथून इथपर्यंतची. हां, आता सांगा बरं हे दोन ॲक्सिस कसे आहेत? हाऊ आर दिस टू ॲक्सिस? हे दिलेले दोन ॲक्सिस कसे आहेत? एकमेकांना पॅरलल आहेत. म्हणून परत इथं काय करणार बेटा? बाय युजिंग द प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस, बाय युजिंग द प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस, IO इज इक्वल टू IC प्लस MH². पहा, IO इज इक्वल टू IC प्लस MH². सांगा हेअर IC मीन्स ml²/12 आणि H इज इक्वल टू L/4 आणि IO ची किंमत I मिडवे. आलं का लक्षात? फिगर तुम्हाला क्लिअर कळते. ॲप्लिकेशन यूज करायचं आपल्याला प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस, आणि प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिसचा यूज करून मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेल्या ॲक्सिस सोडून त्याला पॅरलल ॲक्सिसचे आपल्याला वर्कआउट करता येतो, काढता येतो बेटा. ठेवा किमती. I
m is equal to ml square by 12 plus m l by 4 चा square and that is equal to ml square by 12 plus ml square by 16. आलं का लक्षात? l by 4 चा स्क्वेअर किती आला? l by 4 चा स्क्वेअर l स्क्वेअर बाय 16. LCM काढा भेटायचा किती येतो रे? 48 LCM येतो. 4 बार चौक 48 प्लस 16 त्रिक 48 ml स्क्वेअर अँड दॅट इज 7 डिवाइड बाय 48 ml स्क्वेअर. I midway and that is Im is equal to 7 upon 48 ml square. I midway जो असेल Im is equal to 7 upon 48 ml square. हा moment of inertia of a thin uniform rod, moment of inertia of a thin uniform rod about an axis, moment of inertia of a thin uniform rod about an axis passing through center, midway between center and one end. Midway between center and one end is 7 upon 48 ml square. 7 upon 48 ml square. लक्षात आलं बेटा? आपण 3 फॉर्म्युले. आता इथं लक्षात येण्यासाठी हा सेंटरचा किती आहे? ml स्क्वेअर बाय 12 राईट. मिडवेचा किती? Im ची किंमत इथं लिहितो मी 7 अपॉन 48 ml स्क्वेअर आणि अबाउट वन एंडचा IE इज इक्वल टू ml स्क्वेअर बाय 3. असे मोमेंट ऑफ इनर्शियाचे 3 वेगळे फॉर्म्युले. थिन युनिफॉर्म रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया. तर बेटा ही बॉडी झाली. रॉड एक असेल तर या रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट 3 ॲक्सिस, सेंटर, वन एंड आणि मिडवे बिटवीन सेंटर अँड वन एंड. हे फॉर्म्युले आपण इथं लक्षात ठेवा. आता यानंतर मी तुम्हाला पुढे दुसरी बॉडी जी असेल तर ती कोणती असेल? रॉड झाल्यानंतर मोमेंट बार. आता दुसऱ्या टाईपची बॉडी कोणती असेल? बार. आता बार म्हणजे कसा असेल सांगा बरं मला? बार लेंथ, ब्रेड्थ आणि थिकनेस अशा टाईपमध्ये असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए दुसऱ्या टाईपची बॉडी बेटा. आता इथं याला मी सेकंड लिहितो. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बार. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बार. परत याला आता ए. अबाउट एन ॲक्सिस, अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू its center of mass. About an axis passing through its center of mass and perpendicular to plane and perpendicular to plane, perpendicular to the plane. About an axis passing through its center and perpendicular to the plane. पहा बेटा आता फिगर तुमच्या लक्षात येण्यासाठी बार कसा असतो हे दाखवतो मी तुम्हाला. इथं रॉडमध्ये आणि बारमध्ये फरक कसा येतो तर इथं काढा तुम्ही अशा टाईपमध्ये. हे बार असे. आता बारमध्ये कसा याच्या एक्झॅक्टली मिडलमधून
काढा, हे असं बार रेक्टँगल टाईपमध्ये बेटा. हां, आता या रॉडची लेंथ ॲक्सिस ऑफ रोटेशन सेंटरमधून पास झालेलं आहे. ॲक्सिस ऑफ रोटेशन सेंटरमधून पास झालेलं आहे. म्हणजे असं याची लेंथ जी असेल, म्हणजे इथून आपण लेंथ घेतो यल कॅपिटल इथपर्यंत, आणि याची ब्रेड्थ जी असेल ती ही ब्रेड्थ असेल, आणि कॅपिटल यम या रॉडचा मास असेल, आणि ॲक्सिस ऑफ रोटेशन सेंटरमधून पास झालेला तुम्हाला दिलेला. या रॉडचं मास यम आणि लेंथ यल. लक्षात आलं काय सांगितलं? कन्सिडर अ थिन युनिफॉर्म रॉड ऑफ लेंथ कॅपिटल यल अँड मास कॅपिटल यल. कन्सिडर अ थिन युनिफॉर्म रॉड ऑफ लेंथ कॅपिटल यल अँड मास कॅपिटल यम इज रोटेटिंग about an axis passing through its center and perpendicular to the plane. म्हणजे आपलं जे बार जो असतो ना बेटा, बार आपण म्हणतो, तर त्याला लेंथ, ब्रेड्थ आणि थिकनेस असे तिन्ही असतात, त्याला आपण बार म्हणतो. मग अशा बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय? सेंटरमधून पास होणारा तुम्हाला दिलेला आहे. काय सांगा? आय सी इज इक्वल टू m/12 इथं यल स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. रॉडसाठी आणि बारसाठी फॉर्म्युला फक्त यल स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर घ्यायचं. ब्रेड्थ आहे त्याला यल स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर असा फॉर्म्युला दिलेला आहे. हा कोणता? सेंटरमधून पास होणाऱ्या ॲक्सिसचा. आता बेटा अबाउट वन एंड, एका एंडमधून पास होणारा, आता एक एंड मी इथं घेतो. आता याचा अबाउट वन एंड काढायचा असेल तर बाय द प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर. आता आय सीची किंमत किती? m/12 यल स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस आता यम, याला परत l/2 पॅरलल ॲक्सिस थेरम यूज करा किंवा डायरेक्टली लिहा बेटा. बाय यूजिंग द प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस अबाउट वन एंड ऑफ द रॉड m बाय काय रे m/3 यल स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. डायरेक्ट फॉर्म्युला बेटा, कॅल्क्युलेट करत बसायचं नाही. प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस थेरम यूज करायचा आणि मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा. आणि अबाउट मिडवे, आता परत तिसरा ॲक्सिस कुठून घ्यायचा आपण? हे मिडवेमधून पास होणारा असा, हे आय एम. तर आय एमची किंमत किती? 7/48 एम कॉन्स्टंट यल स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. फक्त त्याच फॉर्म्युल्यामध्ये किमती बदलायचं आहे. जिथं यल होतं तिथं यल स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. यल स्क्वेअरच्या ठिकाणी काय ठेवायचं? एक ॲडिशनल बी स्क्वेअर ॲड करायचं. एक ॲडिशनल काय करतो आपण इथं? बी स्क्वेअर ॲड करतो. आणि मग या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया जो आपण वर्कआउट केलेला आहे, कोणत्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बार अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर. सेंटरमधून पास होणारा मोमेंट ऑफ इनर्शिया जो असेल तो m/12 यल स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आणि नंतर अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू एंड, अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू एंडमधून पास होणाऱ्या ॲक्सिसचा असेल तर तो m/3 यल स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आणि मग मिडवे बिटवीन सेंटर आणि एंड असेल, मिडवे बिटवीन सेंटर आणि एंड असेल तर 7/48 7/48 यल स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. हे मोमेंट ऑफ इनर्शिया रॉड आणि बार याचे जे असतील हे फॉर्म्युले लक्षात ठेवा न्यूमरिकल प्रॉब्लेमसाठी. आता एका बॉडीचे किती झाले? 3 आणि 3 6 फॉर्म्युले झाले. अशा 6-7 बॉडीज आहेत. म्हणजे जवळपास 7×28 ते 30 फॉर्म्युले आता आपल्याला लर्न करायचं आहे डे टू डे. प्रत्येक दिवसाला एक एक बॉडी आपण लर्न केलं तर त्याचे फॉर्म्युले तेवढे होतील. आणि फक्त सेंटरचा लक्षात ठेवायचा.
सेंटरचा लक्षात ठेवला तर अप्लिकेशन ऑफ पॅरलल ॲक्सिस यूज करायचं आहे आणि दिलेल्या दुसऱ्या ॲक्सिसची मोमेंट ऑफ इनर्शिया आपण काढतो म्हणजे mh² ॲड करायचं. सेंटरचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, सेंटरचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे त्या मोमेंट ऑफ इनर्शियामध्ये mh², याची किंमत L/2चा स्क्वेअर करा किंवा L/4चा किंमत ॲड करायचं आणि मग प्रत्येक बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द गिवन ॲक्सिस ऑफ रोटेशनचे तुम्हाला दिलेला असेल बेटा. आणि या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए थिन युनिफॉर्म रॉड हे आपण इथं कंप्लीट केलेलं आहे.